दिव्यांगांचा सांगलीमध्ये स्टेशन चौक ते महापालिकेपर्यंत मोठा मोर्चा. आम्हाला घर कधी मिळणार? आम्हाला घर कधी मिळणार? दिव्यांग यांना शासनाकडून घरकुल आणि दुकानगाळे मंजूर होऊन सुद्धा मिळत नाहीत, म्हणून आज मोठं आंदोलन करण्यात आलं. हा मोर्चा स्टेशन चौक ते महापालिकेपर्यंत काढला गेला. आपणास वारंवार कळवून सुद्धा आपण या विषयाकडे दुर्लक्ष करत आहात असं आमच्या निदर्शनास येत आहे. बऱ्याच वर्षांपासून दिव्यांगांचा 5% जो निधी आहे तो देण्यासाठी महापालिका कायम टाळाटाळ करत आहे. तर महापालिकेला कुठेतरी जाग यावी यासाठी महापालिकेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याची वेळ येत आहे, असं सर्व दिव्यांग बंधू सांगत होते. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचा मोर्चा धडक मोर्चा आम्ही आज या ठिकाणी घेत आहोत. सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग आणि नॅशनल अँटी क्राईम ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र टीम यांचा संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आम्ही धडक मोर्चा काढत आहोत. बरेच वर्षापासून गेले 2017पासून त्या दिव्यांगांचा 5% निधी जो आहे हा निधी देण्यास काय महापालिका टाळाटाळ करत आहे. या दिव्यांगांना दुकानगाळे देणं शासनानं आदेश असताना सुद्धा हे जो महापालिका टाळाटाळ करत आहे. त्याचबरोबर व्यवसाय कर्ज, वैद्यकीय सेवा अशा बऱ्याच काही योजना आहेत. त्या योजना या दिव्यांगांना द्यायच्या आहेत, पण महापालिका या कामामध्ये उदासीनता दाखवते. यांना कुठेतरी जाग यावी आणि आमच्या मागण्या त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि यांना न्याय मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे. सदर निवेदनामध्ये आम्ही मागण्या केलेल्या आहेत. दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी दुकानगाळे द्यावेत, विनाअट घरकुल त्यांना द्यावे. त्यानंतर 5% निधी जो त्यांचा आहे तो त्यांच्या खात्यावर वर्ग करावा. शिल्लक 5% निधी जो आहे त्याचा तपशील आम्हाला द्यावा. त्यानंतर घरपट्टीमध्ये 50% माफ करावं आणि दिव्यांग खेळाडूंना मानधन द्यावं. तसंच फिजिओथेरपी जी सेंटर चालू केलेलं आहे ते कुठल्याही सक्षम माणसाला न देता दिव्यांग बांधवांना ते चालवण्यास द्यावं. आणि जे काय दिव्यांगांच्यासाठी कार्यक्रम घेणार आहेत याची एक कमिटी, सक्षमीकरण कमिटी महापालिकेत असताना सुद्धा काही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतः निर्णय घेतात आणि कार्यक्रम राबवतात. त्याचा दिव्यांगांना काही उपयोग होत नाही. माझं प्रशासनाला एवढं सांगणं आहे की आपण जेही कार्यक्रम घेणार आहोत आपल्या महापालिकेमध्ये समिती आहे, त्या समितीमध्ये सदस्यांना बोलवून आपण रितसर मीटिंग घेऊन कार्यक्रम ठरवून ते कार्यक्रम त्यांना कसे उपयोगी पडतील ते कार्यक्रम घ्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आणि हा मोर्चा आम्ही महापालिकेत घेऊन जात आहोत. जे काय सरकारी नियम आहेत त्या नियमांचं पालन करून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा घेऊन जात आहोत. मोर्चा कुठून चालू आहे आणि किती? आता स्टेशन चौकपासून महापालिकेपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. महापालिकेमध्ये झाल्यानंतर निवेदन दिल्यानंतर तिथं हा मोर्चा आमचा समाप्त होणार आहे. तुम्ही याच्या आधी अनेक निवेदन दिलेत आणि आता जर कारवाई नाही झाली तर? प्रत्येक वेळा 2-3 वेळा यांना महापालिकेमध्ये आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की यांचा निधी आहे तो एक वर्षाचा असतो. उदरनिर्वाह आहे, महिन्याला 600 रुपये आहे, तो एकाच वेळी जमा करा. पण प्रशासन प्रत्येक वेळी 2 महिन्याचं 4 महिन्याचं अशा पद्धतीनं जमा करतात, त्याचा उपयोग काही होत नाही. तर जे वार्षिक 5% जो आहे, कारण शासनाचा आदेश आहे 10 मे 2018ला शासनानं आदेश दिलेला आहे की त्या आदेशानुसार 5% निधी जो आहे उदरनिर्वाह यांना तो एकदम द्यायचा आहे. पण शासन त्यांचा निधी वेगळा असताना सुद्धा कर स्वरूपात जमा झालेला असताना सुद्धा तो निधी यांना दिला जात नाही. कारण त्या निधीचा कटो खर्च होतो याचाही तपशील दिला जात नाही आहे. मग या जो जमा झालेला निधी आहे या निधीचा उपयोग प्रशासन काय करतं आहे त्याचंही उत्तर प्रशासनानं आम्हाला द्यावं. आणि या दिव्यांगाच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा ज्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात पुन्हा अशाच पद्धतीचं मोठं आंदोलन करून आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्याचं ठरवू.